मुंबईमध्ये बीकेसी ग्राउंडवर शेवटची प्रचार सभा कोणाची होणार हा वाद आता मिटलेला आहे। बीकेसी ऐवजी सोमय्या मैदानावर शेवटची प्रचार सभा घेण्याचा निर्णय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केलाय। बीकेसी ग्राउंडवर कोणी सभा घ्यायची यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला होता। बीकेसी ग्राउंडवरील परवानगीसाठी शिवसेनेनं 12 जानेवारीला एमएमआरडीएला पत्र दिलं होतं, मात्र त्यांच्या आधीच भाजपने परवानगी मागितली होती असा दावा आशिष शेलार यांनी केला। मात्र बालिश माणसाचा बालहट्ट पुरवण्यासाठी भाजप शेवटची सभा सोमय्या मैदानावर घेईल असा टोला शेलार यांनी लगावला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थात युटी यांनी आतापर्यंत 7 वेळा यू-टर्न घेतलाय अशी टीकाही त्यांनी केली। हम बड़ी पार्टी है, बड़े पार्टी के बड़े भाई के रोल में है। छोटे बच्चे, छोटे दल ये चिल्लाना और रोने का काम करते हैं। इसके लिए हमने उनसे बड़ेपन की भूमिका निभाना ये तय किया और वर्तमान पत्रों के मित्रों का भी ये मानना है कि सोमय्या का ग्राउंड ये बीकेसी के पार्टी ग्राउंड से बड़ा है और इसके लिए बड़े भाई इस नाते बड़ी सभा का मैं आपको निमंत्रण देता हूं और हम सोमय्या में सभा करेंगे 18 तारीख को। मी राज्याचा नेता, मी राज्यात सत्ता आणीन म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे एकही दिवस मुलुंडची बॉर्डर सोडून पलीकडे जायला तयार नाहीत। राज्यात सोडा, मुलुंड आणि बोरिवली याच्या पलीकडे जाण्याची हिम्मत सुद्धा उद्धव ठाकरेजींमध्ये नाही। राज्यात मी आणीन सत्ता, मी बॉस आहे, माझ्याशिवाय कोण आहे म्हणणारे इतके घाबरलेत, इतके अखडलेत, अडकून गेलेत आणि भाजपचा त्यामुळे स्ट्रॅटेजिकल विजय झालाय। कुठेही जाण्याची हिम्मत उद्धव ठाकरेजी यांच्यामध्ये नाही। हेच स्पष्ट करते की ते मुंबईच्या विषयावरून खूप घाबरलेले आहेत, चिंतित आहेत। उद्धव ठाकरे यांनी 7 वेळा यू-टर्न मारला, पण भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकच भूमिका जनतेसमोर आम्ही मांडतो, पारदर्शी कारभाराची हमी, भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका, मुंबईला स्मार्ट मुंबई बनवून विकासाचं चित्र आणि परिवर्तन तर होणारच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।